नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. साखर कारखानदारी हा महाराष्ट्रातला एक अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे. अनेक शेतकरी त्याच्यावरती अवलंबून आहेत. मात्र शेतकरी वर्षभर राबून अतिशय कष्टानं जो ऊस कारखान्यांना विकतो किंवा घालतो, तर त्याचा तो ऊस घातला जात असताना त्याच्यामध्ये कुठेतरी काटेमारी होत असते आणि ही काटेमारी झाली तर नेमकं काय करावं हे शेतकऱ्यांना अनेकदा समजत नाही. अनेकदा तक्रारी देऊनही त्याच्यावरती फारसं काही होताना दिसत नाही, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात. तर आज याच विषयावरती आज आपण संवाद साधणार आहोत. यशदाचे अतिरिक्त महासंचालक आणि साखर कारखानदारी, साखर या विषयामध्ये अतिशय ज्यांचा दांडगा अभ्यास आहे, ज्यांनी साखर आयुक्त म्हणून देखील काम केलेलं आहे, असे शेखर गायकवाड सर आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे. मी जसं सुरुवातीला सांगितलं की साखर कारखानदारी हा एक महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठा व्यवसाय आहे. साखर या विषयाशी संबंधित साखर या विषयाची व्याप्ती किती आहे महाराष्ट्रामध्ये? फार मोठी व्याप्ती आहे. आजच्या तारखेला साधारण 35 लाख शेतकरी, 2.5 लाख हे कारखान्यात काम करणारे कामगार आणि 10 लाख ऊस तोडणी कामगार आणि मध्ये असणारे वाहतूकदार आणि मुकादम आणि असं मोठं जाळं याच्याशी संबंधित आहे. साधारण 215 तालुक्यांवर साखर कारखानदारीचा प्रभाव आहे. थोडक्यात ना, या 215 तालुक्यामधलं आमदार कोण निवडून द्यायचा हे ठरवणारी व्यवस्था म्हणजे साखर कारखाना. आता मी जसं सुरुवातीला सांगितलं की ज्या वेळेला ऊस शेतकरी वर्षभर काबाड कष्ट करतो आणि ज्या वेळेला ऊस कारखान्याकडे जातो, तर त्यावेळेला मापात पाप केलं जातं. तर ह्याचे काय प्रकार सुरुवातीला सांगायचं? एक प्रकार आहे तो म्हणजे वजन काट्यांबद्दल शेतकऱ्यांना विश्वास नाही आणि वजन काटे सर्टिफाय करून देणारी यंत्रणा, त्याची पण कार्यालय काय अशी शेतकऱ्यांना फार खुली आहेत आणि दररोज जाऊन लोक चेक करू शकतील, सर्टिफिकेट चेक करू शकतील अशी व्यवस्था नाही. वजन काटा हा प्रमाणित करून द्यायची जबाबदारी वजन मापे विभागावर आहे. हे सर्टिफिकेट कुठे जनरल बॉडीमध्ये चर्चा केलेलं आहे की आपले काटे आता अद्ययावत आहेत आणि हे आम्ही सर्टिफाय केले, अशी चर्चा तुम्हाला दिसणार नाही. ह्याचं सर्टिफिकेट हे जिथे ऊस गाड्या आतमध्ये शिरतात तिथे कुठे लावलंय मोठ्या याच्यात, असं पण झालं नाही. माझ्या आवाहनानंतर एका कारखान्याने वजन काट्यामध्ये चूक दाखवा आणि 5 लाख रुपये मिळवा अशा प्रकारचं ओपन घोषणा जाहिरात दिली होती. म्हणजे काही कारखानदार नक्की ह्याच्यातले प्रामाणिक आहेत आणि आजूबाजूच्या काटा मारणाऱ्या कारखान्यांमुळे त्यांचं पण नुकसान होतं. त्यामुळे असे दोन्ही प्रकार याच्यामध्ये आहेत. दुसरा प्रकार असा आहे की वजन ऍक्च्युअली वाहतुकीवर जास्त खर्च होतो, पण वाहतूक खर्च सगळ्यांकडनं समान पद्धतीने कपात होती. मग तो जास्त वाढू नये म्हणून लांबचा आणणाऱ्याचा ऊसच कमी दाखवायचा किंवा मध्यस्थामार्फत खरेदी करायचा, असे पण विचित्र प्रकार चालू आहे की ज्याच्यामुळे यामध्ये संशयाला शेतकऱ्यांना जागा आहे. सर, काही मुकादम स्वतःच्या नावानं पण छोटे अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांच्या स्वतःच्या नावानं ऊस विकतात, असे काही प्रकार येतात? अशाही तक्रारी फार कानावर येतात. कारण काय आहे नाही का, असं आहे की समजा तुमचा अर्धा एकर ऊस आहे, त्यातला पण तुम्ही 4-5 गुंठे बेण्यासाठी कोणाला तरी विकला पाहिजे, कारण शेतकऱ्याला सतत पैशाची गरज लागते. बरोबर. तो बेण्यासाठी थोडा विकला, आता अर्ध्या एकर साठी कोण आतमध्ये एवढे येणार? ते सांगतात की त्याचा मोजणी म्हणजे मजूर आणि त्याचा मुकादम आणि त्याचा राहायचा आणि खायचा खर्च तुला पुरवणार नाही. त्यापेक्षा तू असं कर, तू तुझा ऊस आम्हाला दे, आम्ही 2200 रुपये तुला रोख कॅश देतो. रोख कॅश आता गुराळा पण तसंच ऊस घेतात. तशीच पद्धत यांची पण आहे की कारखान्यामध्ये ऊस आल्यानंतर त्याला 4 महिने थांबायचं आणि मग 3400 रुपयाची FRP घ्यायची. ह्याच्यापेक्षा आज 2900 रुपये देतोय ना मुकादम, तर मुकादम हा आता जवळजवळ एक प्रकारचा खाजगी सावकार अशा पद्धतीने तो काम करायला लागलाय. तो कारखान्याकडनं म्हणजे बँकेमार्फत ऍडव्हान्स घेतोय, त्यातले निम्मे पैसे मुकादम मजुरांना देतोय, त्या बदल्यात मजुरांना घेऊन जातोय आणि मग मजुरांना कारखान्याकडनं आलेले पैसे टप्प्याटप्प्याने देतोय. हे अशा प्रकारचं एक सायकल आहे. बरं, मग याच्यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे? हा, जास्त आहे, निश्चित जास्त आहे. म्हणून शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट आहे म्हणूनच आहे, म्हणून शेतकऱ्यांनी पैशाची गरज आहे असं न दाखवता जो कारखाना जास्त पैसे देईल, जो FRP जास्त FRPच्या वर काय पैसे देईल त्यात मग कारखान्याला ऊस घालायचा, पण तेवढं
सहनशीलता शेतकऱ्याकडे नाही, कारण त्याला बिचारायला 1.5 वर्ष त्यांनी वाट बघितली आहे. त्यामुळे तो त्याच्या पुढे काही जास्त थांबण्याची त्याची ताकद नाही. त्याचा संबंध पुन्हा त्याच्या मुलांच्या खर्चाशी, शिक्षणाशी, अशा अनेक गोष्टींशी जोडलेला आहे. सर, तुम्ही जसं सांगितलं की साखर कारखाने आणि त्याचे संबंधित जे लोक आहेत किंवा जे शेअर होल्डर्स वगैरे आहेत, तर ते आमदार कोण असावं हे ठरवणे एवढी ताकद आहे त्यांची. परंतु ग्रामीण भागामध्ये ह्या राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर होतं. साखर कारखानदार अनेकदा अडवणूक करतात. ऊस एखाद्या विरोधी पक्षाचा असेल तर त्याचं ऊस लवकर नेत नाहीत, मग त्याच्यामुळे नुकसान होतं. अशा वेळेला शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? मला स्वतःला असं वाटतंय की त्याचं रिफॉर्मच करावं लागेल हं. आणि नियमावली छोटी छोटी करायला पाहिजे. नोंदणी करायला सुद्धा फी ठेवली पाहिजे. 10 रुपये ठेवा, पण जे ऊस एकच शेतकरी 5 कारखान्यावर ऊस नोंदवतोय, ती पद्धत बंद झाली पाहिजे. करार करणे म्हणजे काय, तुम्ही गॅरंटेड तुम्हाला ह्या सीझनला ऊस देईल. आज कारखानदारांचं गणित सुद्धा आहे ना, 5 लाखाचं गळीत होणारा कारखाना 3 लाखावर संपतोय आणि दुसऱ्याच भलताच कारखाना 2 लाख टन पळवून नेतोय. ही ऊसाची पळवापळवी पद्धत पण काही फारशी चांगली नाही आहे. आणि एक स्मूथ व्यवहार होण्याच्या दृष्टीने नोंदणी फी आणायला पाहिजे. करार केला पाहिजे. करार केल्यानंतर त्याच कारखान्याला ऊस घातला पाहिजे. ऊस घातल्यानंतर वजन काटे मात्र ट्रान्सपरंटली शेतकऱ्याला दिसतील, वजन खात्री करायची ती केली पाहिजे. शेतकऱ्यांनी कुठेही वजन केलं तर ती पावती आणि कारखान्याच्या वजन काट्यावरची पावती जर फरक आला तर त्याचे पैसे मधल्या डिफरन्सचे परत देण्याची कायदेशीर गॅरंटी ही शासनाने दिली पाहिजे नियमामध्ये. म्हणजे असं झाल्याशिवाय हा व्यवस्था सुधारणार नाही. जर कारखाने अशा पद्धतीनं फसवत असतील किंवा मापामध्ये पाप करत असतील तर शेतकरी कुठं तक्रार करू शकतात? याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पण त्यांचे पैसे हक्काचे कसे मिळू शकतात? साखर आयुक्तांच्या अधीनस्थ 6 रिजन मध्ये आपले प्रादेशिक सहसंचालक म्हणून पद आहे. कोल्हापूरच्या कोल्हापूरमध्ये आहे, सोलापूरमध्ये आहे जिथे कारखाने जास्त आहे, नाशिकमध्ये आहे, या औरंगाबादमध्ये आहे, म्हणजे संभाजीनगरमध्ये आहे. तर तिथे त्या लोकांनी हे तक्रार करायला पाहिजे आणि दोन्ही बिलं जोडायला पाहिजेत. तसं जर केलं तर आपण अनेक शेतकऱ्यांचे पैसे वसूल पण करून दिले आहेत. नेमकी कशी कारवाई केली जाते? अशी करायला पाहिजे की समजा शेतकऱ्याला अंदाज आहे की पहिली गाडी माझी 6 टनाची भरली, बरोबर आहे, तो बैलगाडीत ऊस माझा 6 टन बसतोय किंवा जुगाडमध्ये 7 टन बसतोय. दुसरी गाडी माझी लगेच 4.5 टनावर कशी आली तर त्याला संशय येतोय, बरोबर आहे ना. मग त्याने त्या कारखान्याला ऊस घालताना आधी खाजगी काट्यावर वजन करून घ्यायला पाहिजे. खाजगी काटे अनेक ठिकाणी आणि ते त्याच डिपार्टमेंटने सर्टिफाय केलेले आहेत. असं ते म्हणू शकत नाही. माझ्याच काळात आपण एक सर्क्युलर काढलं की खाजगी वजन काटे सुद्धा वजनेमापी विभागाने सर्टिफाय केलेलं असल्यामुळे त्यातले वजन ग्राह्य धरण्यात यावे. आणि हे वाक्य म्हणायला सुद्धा 60-70 वर्ष गेली. तर ते आपण आता केलं आहे ट्रान्सपरंटली. मला वाटतं त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी करून घ्यायला. पण सर, आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर हे मापात पाप करायचं काम सुरू आहे. मग दरवर्षी अशा पद्धतीनं किती मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होत असणार. सगळेच करतात असं सांगता येणं आपल्याला अंदाजच करावा लागतो. पण तरी आकडा मोठाच असेल ना? असू शकतो. बरं, ठीक आहे. धन्यवाद सर. तर हे होते शेखर गायकवाड सर. त्यांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये जर का काटा मारला जात असेल किंवा साखर कारखानदाराकडून जर अशा पद्धतीनं वागणूक दिली जात असेल शेतकऱ्यांना, तर शेतकऱ्यांनी काय करावं हे सांगितले. अशा हे शेतकऱ्यांना हा व्हिडिओज आहे तर तो उपयोगी ठरेल. तर तसेच थांबूयात. धन्यवाद.